महापालिका निवडणुकीची घोषणा होताच राजकीय घडामोडींना वेग। ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत आणि अनिल परबांनी घेतली राज ठाकरेंची भेट। भेटीत जागा वाटपांवर चर्चा झाल्याची माहिती। शिवाजी पार्कसाठी ठाकरे बंधू आणि एकनाथ शिंदेंमध्ये रस्सीखेच। 11 जानेवारी मनसे, 12 जानेवारीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा अर्ज, तर 11 ते 13 जानेवारीपैकी कोणत्याही एका दिवसासाठी मैदान देण्याची शिंदेंच्या शिवसेनेची मागणी। मुंबईत महायुती 150 जागांवर विजयी होईल। महायुतीचा महापौर मराठीच असेल, आशिष शेलारांचा दावा। तर ठाकरेंचा महापौर कोणत्या मोहल्ल्यातून असेल ते त्यांनी जाहीर करावं, शेलारांचा ठाकरेंना खोचक टोला। नवाब मलिकांच्या नेतृत्वात आम्ही राष्ट्रवादीशी युती करू शकत नाही। महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची माहिती। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी घेतली अमित शहांची भेट। महाराष्ट्रातल्या राजकारणावर चर्चा झाल्याची माहिती। महापालिका निवडणुकांमध्ये शक्य तिथे युती करा, शहांची भूमिका। मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी तयार। 50% जास्त उमेदवारांच्या नावावर निर्णय झाल्याची माहिती। आठवड्याभरात उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार। मुंबई कुणाला लुटायची आहे आणि रहमान डाकू कोण हे सगळ्यांना माहिती। राऊतांचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। मुंबई अमित शहांच्या हातात जाऊ देणार नाही, राऊतांचं वक्तव्य। मी लवकरच चौथा बॉम्ब फोडणार। बॉम्ब फोडल्यानंतर काही जण रोहा सोडून विदेशात पळतील। महेंद्र दळवींची नाव न घेता तटकरेंवर टीका। महापालिकांपाठोपाठ जिल्हा परिषदा निवडणुकांची शक्यता। येत्या 10 दिवसात निवडणुकीची घोषणा व्हायची शक्यता। वेगवेगळ्या टप्प्यात निवडणुका होण्याची शक्यता। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष आणि 50,000ची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयामध्ये कायम। मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणात पार्थ पवारांचा सहभाग असल्याचा पुरावा। 1 जून 2021ला पार्थ पवार यांची अमिडिया कंपनीला त्यांनी लिहिलेलं पत्र। आता तरी गुन्हा दाखल व्हावा, विजय कुंभार यांची मागणी। कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला सावकारानं किडनी विकायला भाग पाडलं। चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील धक्कादायक घटना। तक्रार करूनही सावकारावर कारवाई नाही, शेतकरी कुटुंबाचा आत्मदहनाचा इशारा। मुंबईतल्या एका व्यावसायिकाला 25 लाख रुपयांचा गंडा। मंदिराखाली गाडलेलं सोनं मिळवून देण्याच्या बहाण्यानं फसवणूक। मालाड पोलिसांकडून 4घांना अटक। पुण्याच्या जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत संपण्याचं नाव घेईना। जुन्नर तालुक्यातल्या बल्लाळवाडीत बिबट्याचा वावर। हल्ल्याच्या प्रयत्नात असलेल्या बिबट्याला पाळीव कुत्र्यांनी पळवलं। भीमाशंकर मंदिरात सुरक्षा रक्षकाकडून भाविकांना धक्काबुक्की। बुलडाण्यातल्या भाविकांसोबत सुरक्षा रक्षकाची अरेरावी। गोव्यातील नाईट क्लब अग्निकांड प्रकरणातील आरोपी मालक लुथरा ब्रदर्स यांना दिल्लीत आणलं। बँकॉकमधून घेतलं दोघांनाही ताब्यात। आयपीएल लिलावात कॅमेरून ग्रीनसाठी सर्वाधिक बोली। 25 कोटी 20 लाखांच्या बोलीसह कॅमेरून ग्रीन केकेआरच्या ताफ्यात। चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्या चुरशीत केकेआरची बाजी।